आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। जय पवारांची बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावाला भेट, ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या बांधावर जात जय पवारांचा शेतकऱ्यांशी संवाद। गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची कामं पूर्ण करा, आमदार सुनील शेळकेंचे आदेश, देहूमध्ये विकास कामांबाबत बैठक घेतली। पुण्यातील मंडळांनी लेझर बंदीचा पोलिसांचा आदेश धुडकावला, दहीहंडीत लेझर शोचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार। चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या आजारांनी पुणेकर त्रस्त, सतत बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। पुणे पोलिसांवर वार करणाऱ्या 7 जणांना अटक, सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं वार केले। आरटीई प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ, आतापर्यंत 823 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर महाविकास आघाडीचं सत्याग्रह आंदोलन, राज्य आणि केंद्र शासनाच्या विरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पुण्यातील सरकारी जमीन प्रकरणात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, जागा मालकाला दुसरीकडे जमीन देण्याची राज्य सरकारची तयारी, राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्राध्यापकांची भरती होणार, 111 पदांची जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध, 5 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख।